तर जानेवारी हप्त्याच्या वितरणासंदर्भात एक संभाव्य तारीख समोर आलेली आहे की या तारखेला जानेवारीच्या हप्त्याचं वितरण होईल। त्यासोबत कोणत्या महिलांना हे पैसे मिळणार आहे, ज्या महिलांना ई-केवायसी केलेली आहे त्या महिलांना सुद्धा जानेवारीचा हप्ता मिळणार का आणि किती पैसे मिळणार या संदर्भातली सविस्तरपणे माहिती आपण समोरच्या 30 सेकंदात पाहणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करा। तर पाहून घ्या लाडक्या बहिणींनो, अपेक्षित तर असं होतं की 7 तारखेच्या अगोदर लाडकी बहीण योजनेचा 19वा हप्ता हा सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा होईल। कारण या अगोदर सुद्धा महापालिका निवडणुकीच्या अगोदर एक दिवस अगोदर सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावर 18वा हप्ता हा वितरित केला गेला होता। त्याचप्रमाणे इथे सुद्धा असंच होईल अशी अपेक्षा होती। झेडपी जिल्हा परिषद निवडणुकीच्या एक दिवस अगोदर वितरण होईल, पण त्याप्रमाणे इथे घडलेलं नाही आणि एक दिवस अगोदर वितरण करण्यात आलेलं नाही। त्यामुळे लाडक्या ताईंनो, आता वितरण कधी होईल हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे। तर आजची 7 फेब्रुवारी आहे, आज जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आहे, आज मतदान आहे आणि 9 तारखेला मतमोजणी होणार आहे आणि मतमोजणी झाल्याच्या नंतर 1 ते 2 दिवसाच्या फरकाने त्यानंतर एक जी.आर. प्रसिद्ध करण्यात येणार आहे आणि तिथून 2 ते 3 दिवस त्यांची काही प्रोसेस असते। ती प्रोसेस झाल्याच्या नंतर एक संभाव्य तारीख समोर येत आहे की 15 ते 16 तारीख 15 ते 16 तारखेच्या दरम्यान सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावर, ज्या महिलांना डिसेंबरचा हप्ता आला असेल अशा सर्व महिलांच्या खात्यावर आता जानेवारीचा हप्ता हा वितरित केला जाणार आहे। त्याचसोबत ज्या महिलांची केवायसी झालेली असेल त्यांना सुद्धा लाभ मिळेल का, तर कसलीही शक्यता नाकारता येत नाही। लाडक्या ताईंनो, मिळालेल्या माहितीनुसार राज्याच्या महिला बाल विकास मंत्री आदित्य तटकरे किंवा बाकीचे जे काही आमदार असतील, मंत्री असतील, यांनी सुद्धा ही बातमी स्पष्ट केलेली आहे। ज्या लाडक्या बहिणींची केवायसी दुरुस्ती होईल त्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचे 3 हप्ते हे एकत्रितपणे मिळणार आहे। तर लाडक्या ताईंनो, तुम्हाला डिसेंबरचा हप्ता मिळाला होता काय आणि डिसेंबरचा हप्ता जर मिळाला नसेल, तुमची केवायसी जर चुकली असेल तर तुम्ही आतापर्यंत केवायसी दुरुस्ती केली आहे काय, मला नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगायचं आहे। याशिवाय तुमचं नाव, गाव आणि जिल्हा टाकायला विसरायचं नाही। या संदर्भात जशी काही नवीन अपडेट आपल्याकडे उपलब्ध होईल, सर्वप्रथम त्या संदर्भातला व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करा। जय महाराष्ट्र।